अशा अनेक शिल्पांचा समावेश आहे। कोरोना काळामध्ये मोठमोठी अवाढव्य शिल्प अत्यंत सूक्ष्म आकारामध्ये साकारता येतील का असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यातूनच मग साकार झाली गुजरातमधील विश्वविक्रमी स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृती आणि ती देखील फक्त 1 इंच आकारामध्ये। म्हणजे विश्वविक्रमी यूज पुतळ्याची प्रतिकृती त्यांनी एवढी मिनिएचर साकार केली। एवढंच नाही तर काकांनी हाताच्या बोटाच्या नखा एवढी सूक्ष्म शिल्प घडवली आहेत। त्यात श्री स्वामी समर्थ, स्वातंत्र्यवीर सावरकर, जयंत नारळीकर, APJ अब्दुल कलाम, रोमन शिल्प, सुनीता विल्यम्स, शंकराचार्य अशा अनेक सूक्ष्म शिल्पांचा समावेश आहे। काकांनी पुणे फेस्टिवलमध्ये देखील आपल्या कलेचं प्रदर्शन केलं आहे। नुकतंच काकांनी बनवलेल्या लघुशिल्पांचं एकल प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनाला अनेक नामांकित चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकारांनी उपस्थिती नोंदवली होती। मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर देगलूरकर, शिल्पकार विवेक खटावकर, शिल्पकार सुरेश राऊत अशा अनेक नामवंत कलाकारांनी काकांच्या कामाचे वेळोवेळी कौतुक केले आहे। रसिकोत्सव 2026 रसिक गौरव पुरस्कार, दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार 2026 अशा अनेक पुरस्कारांचे काका मानकरी आहेत। तसेच वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन पुणे यासारख्या अनेक संस्थांनी पुणे महानगरपालिकेसारख्या आपल्या महानगरपालिकेने वृत्तपत्रांनी काकांच्या कामाची दखल वेळोवेळी घेतली आहे। चित्रकला, शिल्पकला संबंधित अनेक स्पर्धांचे काकांनी परीक्षण केले आहे। शालेय विद्यार्थी आणि तरुण विद्यार्थ्यांना काका आजही मार्गदर्शन करतात। शिल्पकलेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला कलाकार, लघुशिल्प, सूक्ष्म शिल्प घडवून या क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा कलाकार अशी त्यांची ख्याती आहे। ते श्री हेमंत चिंचवले काका आज आम्हाला तेजोमय कला मंदिरला आजच्या या सोहळ्यासाठी सन्मानार्थी म्हणून लाभले आहेत। हे आमचे भाग्य आहे। आजचे पाहुणे ओक काका, परशुराम ओक काकांना मी विनंती करते की त्यांनी आजचे सन्मानार्थी श्री हेमंत चिंचवले काकांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा। मी प्रेरणाताईला विनंती करते तिने सन्मानपत्राचं वाचन करावं। नमस्कार। सन्मानपत्राचं वाचन करण्यापूर्वी एक उल्लेख आवर्जून करावा असं वाटतो, तो म्हणजे तेजोमय परिवारातले आदरणीय श्री वाळिंबे काका। वाळिंबे काकांनी त्यांच्या सुंदर वळणदार आणि सुबक हस्ताक्षरात हे सन्मानपत्र लिहून त्याला एक वेगळंच सौंदर्य आणि दिमाग प्राप्त करून दिलाय। आजच्या कॉम्प्युटरच्या युगात सुद्धा अशी हस्ताक्षराची कला जपणारे कलाकार खूप वेगळे आहेत। काकांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल
तेजोमय कला मंदिरतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार. सन्मानपत्राचं वाचन करते. मूर्तिकलेच्या आणि लघुशिल्प कलेच्या क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल माननीय श्री हेमंत चिंचवले यांना सन्मानित करण्यात येत आहे. 5 दशकाहून अधिक काळ आपण कला साधना करीत आहात. अंगठ्यापेक्षा लहान उंचीच्या मानवी आकृती, नखांवर बसेल असे चेहरे एमसीलचा वापर करून बनवणे यात आपले विशेष नैपुण्य आहे. आपण आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहात. आपली ही अनमोल कला आणि कार्य आमच्यासारख्या कलाप्रेमींसाठी दीपस्तंभ आहे. आपल्या अथक परिश्रमांना साधनेला सादर प्रणाम. तेजोमय कला मंदिरतर्फे हा सन्मान माननीय श्री हेमंत चिंचवले यांना सविनय सादर करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. आपल्या संस्थेच्या कामकाजात सुसूत्रता यावी या हेतूने आपण या वर्षात अनेक बदल केले आहेत. त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे कृतज्ञता सोहळ्यासाठी कलाकाराची निवड करणे. यासाठी एक समिती श्री आनंद देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली. आपल्या परिवारातील तसेच अन्य ज्येष्ठ कलाकारांच्या नावाचा उहापोह करून ज्येष्ठता ठरवणे आणि त्यातून सन्मानार्थींची निवड करणे हे सगळे काम या समितीमधून केले जाते. आपल्या सगळ्यांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की समितीमधील सर्व सदस्यांनी एकमताने श्री हेमंत चिंचवले यांची निवड केली आहे. मी श्री हर्षद यांना विनंती करते की त्यांनी आपल्या समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री आनंद देवधर यांचे मनोगत वाचून दाखवावे. आज देवधर काकांनी जो काही इथे आपल्याला मेसेज पाठवलेला आहे तो खरं म्हणजे आपल्या तेजोमय कला मंदिरासाठी एक आशीर्वादच आहे. असा सुंदर मेसेज त्यांनी पाठवला आहे, तर मी त्याचं वाचन करतो आपल्यासमोर. तेजोमय कला मंदिर या आपल्या संस्थेनं अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम सुरू केलेला आहे. हा कृतज्ञता सोहळा म्हणजे वेगळी नाव असलेली गुरुदक्षिणाच. आपल्याला ज्यांनी शिकवलं तेवढेच आपले गुरु ही संकल्पना वंदनीय आहेच, पण ज्यांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवलं नाही अशा ज्येष्ठ कलाकारांचा, त्यांचा कलेचा सन्मान करणं ही अधिक उदात्त कल्पना आहे. ज्येष्ठ कलाकारांना काही सन्मान या आधीच प्राप्त झालेले असतात, पण या सोहळ्याचं महत्त्व हे थोडं वेगळं आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणालाही बोलायला वेळ नसतो. अशा परिस्थितीत घरातल्या मुलांनी आपलेपणाने प्रेमानं आपल्या आईबाबांची विचारपूस केली तर त्या आईबाबांना केवढा आनंद होईल, तितकाच आनंद आज चिंचवले काकांना होत असेल. कारण सत्कार हा घरातल्या आप्तांनीच केलेला आहे, घरातल्या लोकांनीच केलेला आहे. मी आत्ता पेणमध्ये असलो तरी मनाने तुमच्याबरोबरच आहे. सर्वांना नमस्कार. मी श्री ओ काकांना नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करावे. माझा सत्कार गेल्या वर्षी केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोच. आणि आजही मला त्यांनी बोलवलं याच्यासाठी दुसऱ्या माणसांचा सत्कार करायला, त्याबद्दलही त्यांचा आभार मानतो. पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांचं कौतुक. पाऊस पडतोय तरी हजर राहायचं, हे याच्यामध्येच तुमचं प्रेम आणि तेजोमयवर असणारी तुमची श्रद्धा हे सर्व काही दिसून येतं.
एक छोटंसं लावलेलं रोपटं हळूहळू कसं फुलतं असं आपण रोज सकाळी उठून पाहतो. हे आज एक पान जास्त आले बरं का याला. तसं हे रोपटं पाहता पाहता वृक्षाच्या मार्गावर जात आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे. आणि असंच उत्तरोत्तर यांची प्रगती हो आणि आपण सर्वांनी हजर राहावं एवढी आपल्याला विनंती. सगळ्यांना एक विशेष उपस्थित असलेल्या व्यक्तींची एक ओळख करून देतो. मिलिंद आपटे सर आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहेत, ज्यांच्यामुळे ही संकल्पना सुरू झाली आणि ज्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला ते आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या चित्रकलेचे गुरु आमचे त्यांच्याकडे आम्ही हो नेण्याचे अशा पुण्यात तुम्हाला असे अनेक जण सापडतील की त्यांचे ते गुरु आहेत. पण आज सरांचे सुनील आहेत. तर आपल्या सगळ्यांचे गुरु आज इथे आहेत. त्यांचं स्वागत. आपण पुढचा कार्यक्रम. सध्या कोणतेही काम लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं सर्वात सक्षम माध्यम म्हणजे सोशल मीडिया. बदलत्या काळाची गरज ओळखून आणि नवीन पिढीला आवडेल अशा छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून तेजोमय काय आहे, आपण काय जगतो आणि नवीन पिढी तेजोमयशी कशी जोडली गेली आहे हे सहज आणि सोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यातली ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली पहिली रील. हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी अनेक जणांनी मनापासून साथ दिली. सनसिटी सोसायटीमधील श्री बसव भावे काकू, बर्वे काका, श्री खरे काका, श्री बसव आपटे काका काकू आणि श्री बसव देशपांडे काका काकू. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो सौ पद्मजा काकूंचा. कामात तत्परता, प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याची वृत्ती, सर्वांना एकत्र जमवणं, उत्तम समन्वय साधणं आणि त्यासोबतच प्रत्येकाचे इतक्या प्रेमाने आदरातिथ्य करणे हे काकूंनी खूप सहजतेने केलं. तेजोमय हे फक्त आमचं नाही तर तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि सहकार्याने उभं राहिलेलं एक कुटुंब आहे. म्हणून तेजोमय परिवारातर्फे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तेजोमय कला मंदिर तर्फे पुन्हा फुलाची पाकळी आणि आमच्या कृतज्ञतेची ही छोटीशी भेट सर्वांनी स्वीकारावी ही नम्र विनंती. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या या कलाकारांचा सत्कार करावा. श्री बसव पद्मजा, श्री बसव भावे काका आणि काकू. श्री बर्वे काका, श्री खरे काका, श्री बसव आपटे काका काकू, श्री बसव देशपांडे काका काकू. आपली दुसरी रील कॉर्पोरेट क्षेत्रातील मित्रमैत्रिणींना तेजोमयशी जोडण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. या प्रयत्नाला आमच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील सर्व मित्रमैत्रिणींनी दिलेला प्रतिसाद आणि साथ आमच्यासाठी खूप मोलाची होती. या रीलमध्ये सहभागी होऊन तेजोमयचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक सहकार्याचा आम्ही मनपूर्वक सन्मान करत आहोत. सुवर्णा धन्यवाद.
क्षितिजा आगाशे. तेजोमयची स्वप्न, त्यामागची तळमळ आणि आपल्या प्रत्येक उपक्रमामागची भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॅमेरामागे एक शांतपणे काम करणारा हात कायम उभा होता. तो म्हणजे श्री हर्षद लिमये. कॅमेरासमोर नवीन लोकांना बोलतं करणं, काम तुझी ओळख खूप मोठी कॅमेरासमोर नवीन लोकांना बोलतं करणं, त्याची योग्य छबी कॅमेऱ्यात कैद करणं ही खूप मुश्किलीची गोष्ट असते आणि हर्षदने ती खुबीने साधली. कॅमेरासमोर पहिल्यांदाच उभं राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी इतकं रिलॅक्स केलं की कॅमेऱ्याचं भान अजिबात लागलं नाही. कधीही कोणाला कॅमेऱ्याचं दडपण येऊ न देता सगळे भाव त्यांनी खूप छान टिपले आणि त्यानंतर केलेल्या सफाईदार एडिटिंगमुळे प्रत्येक रील मनापर्यंत पोहोचली. आणि या सगळ्यांवर सुवर्ण स्पर्श झाला तो सौ गौरी लिमये यांच्या आवाजाचा. त्यांनी जी तान गायली आहे त्यामुळे तेजोमयला एक नवीन आवाज लाभला असं म्हणायला हरकत नाही. आज तो आवाज ऐकला की सहज मनात येतं हे तेजोमयच आहे. अशा या दोन संवेदनशील कलाकारांचे कितीही कौतुक केले तरी कमीच. मी श्रीमती विजया काकू यांना विनंती करते की त्यांनी श्री हर्षद लिमये आणि सौ गौरी लिमये यांचा सत्कार घरच्या माणसांचा कुठे सत्कार? कौतुक आहे ते. अरे एवढं काही नाहीये, म्हणजे घरच्या माणसांचा कोणी सत्कार करत नाही खरं. कार्यक्रमाची पुढील सूत्र मी श्री आनंद सदांकडे सोपवते. अजून एका व्यक्तीचा सत्कार इथे करणं खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आमचे बालूकाका. बालूकाका ही अशी व्यक्ती आहे की त्यांची जर का उपस्थिती नसेल तर आमचं 60% काम जागेवरच राहतं. मला म्हणजे मी सगळी ओपनली ॲडमिट करतो की मला कोणालाही मूर्तीला हात लावायला मी घाबरतो. कोणाच्याही हातात मी मूर्ती देत नाही. एकमेव माणूस असा आहे की तो मला न विचारता मूर्ती उचलतो. त्यांचा तो अधिकार आहे. प्रत्येक गोष्ट एवढी तळमळीने करतात. मग कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन झालं की त्याच्यात लहानसहान गोष्टी ज्या काही कराव्या लागतात त्या गोष्टी करणं, सगळ्या गोष्टी टापटीपणे नीट होत आहेत ना, सगळी स्वच्छता व्यवस्था सगळी व्यवस्थित होती आहे ना. आम्ही एकट्या काही वेळेस आमच्याकडनं काही गोष्टी विसरल्या जातात, पण ही एक व्यक्ती अशी आहे की ती पहिल्यांदा पुढे येते आणि सगळ्यात शेवट आमच्याकडनं गेलेली असते. बालूकाका पुढे या.
कार्यक्रमाचा प्रमुख भाग, ज्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत, त्या चिंचवले काकांची मुलाखत. मी आनंद सरांना विनंती करते की त्यांनी चिंचवले काकांच्या मुलाखतीला सुरुवात करावी. चिंचवले काकांबद्दलची माहिती तर आपल्याला आतापर्यंत कळलीच असेल. काही वेळेस तुम्ही वृत्तपत्रात किंवा बालगंधर्व येथे त्यांच्या भरलेल्या एक्झिबिशनमधनं त्यांची शिल्पाकृती पाहिली असेल. पण आज आपण त्यांची विशेष मुलाखत इथे घेतोय. याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे असे काही शिल्पकार किंवा असे कलाकार असतात की जे प्रसार माध्यमाच्या थोडेसे मागे असतात किंवा ते प्रसिद्धी परांगमुख असतात असं म्हणता येईल. खूप जास्त कुठे दिसत नाहीत, पण ते आपल्या कामात मात्र आपल्या अगदी देवघरात पण असतात. पुढे कळेल तुम्हाला ते आपल्या देवघरात कसे असतात. काकांची तशी माझी ओळख गेले 7-8 वर्षाची. लॉकडाऊनच्या आधी आमचे एक कॉमन म्हणजे एक काय म्हणता येईल सरांचे मित्र, चिंचवले काकांचे मित्र, त्यांचे शिष्य असे विभीषण म्हणून एक जण आहेत, विभीषण कातवळे. त्यांच्या स्टुडिओमध्ये काका मला भेटले होते. जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो विभीषण कातळे यांच्या स्टुडिओमध्ये, तेव्हा एक व्यक्ती अशी चित्राकडे बघत बसली होती आणि ते विभीषण यांच्याशी ॲनाटॉमी गूढ विषयावर अगदी एवढे सहजतेने बोलत होते. पहिल्याच भेटीत त्यांनी मला खिशात टाकलं आणि नंतर जसजसा आमचा स्नेह वाढत गेला तसतसा ते खरं कोण आहेत, ते पडद्यामागचे चिंचवले काका कसे आहेत याची जाण व्हायला लागली आणि एक एक गोष्टी कळत गेल्या. त्यातनंच आजपर्यंतचा सगळा आमचा प्रवास जो आहे तो झाला आहे. मगाशी जसं उल्लेख केला, आमची जी समिती आहे त्याच्यात श्री आनंद देवधर यांनी जेव्हा या समितीचं अध्यक्षपद घेतलं आणि वेगवेगळ्या कलाकारांबद्दल आम्ही चर्चा सुरू केली की यावर्षी कृतज्ञता सोहळ्यात सन्मानार्थी कोण. तर ते करत असताना आम्ही ज्या काही कलाकारांचा विषय केला किंवा जी नावं आमच्या पुढे आली त्याच्यामध्ये एकमताने ठरलं की यावर्षीचे सन्मानार्थी काका आहेत. त्यांनी केलेले अफाट परिश्रम ते कसे आहेत, त्यांनी काय काय गोष्टी केल्या, कशा प्रकारे केल्या, हे आज आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया. काका आपण सुरुवात करू.
चित्रकला शिल्पकला ह्याचा आपल्याला वारसा का हे उपजत आहे? उपजतच आहे. उपजत म्हणजे आपल्या घरी कधी असं शिल्पकलेच्या वगैरे काही आधी काही कोणी वडील किंवा आपल्या घराण्यात कोणी? घराण्याचं जर म्हणाल ना तर आम्ही बरोबर समाजापैकी आहे. आणि हां, आमच्या घरी बांबूच्या टोपल्या वगैरे छान छान वस्तू. अच्छा. माझी आई त्या वस्तू बनवणारी कलाकार आहे. अच्छा. हो, इतकं सुंदर काम करणार ते. म्हणजे मी एक अनुमान काढलं की तुमचा जो प्रश्न होता ना, हा प्रश्न मलाही काढायचा. आपला तसा काही संबंध आपला म्हणजे बांबूशी नातं आहे आपला, पण हे मूर्तिकाम वगैरे मी कसा इकडे आलो माझ्या लक्षातच येईल. म्हणजे मी जरा माझ्याच मनाने या प्रश्न उत्तरं करत राहिलो. तर मी ठरवलं असं की माझी आईच कलाकार आहे. हां. आणि मग असं पारंपरिक पद्धतीने कलेचा वारसा इकडून तिकडे जेव्हा सरकतो तर तेव्हा माध्यम मग कुठलंही असू शकतो. हां. मग माझी आई बांबूमध्ये करत असत, कोण सुधारित लाकडामध्ये प्रवीण असेल, कोण दगडामध्ये असेल. तसं माझ्याकडे हे मातीकामाचं माझी आवड निर्माण झाली. अच्छा. पण म्हणजे आलीची कला झाली. हां. माध्यमाचा याचा विशेष हे नाही. बरोबर. म्हणजे जो DNA आईकडनं आला असं म्हणायला हरकत नाही. असं मी आजही मानतोच ना. वा. आणि काका आता आपण शिल्पकला आणि लघुशिल्प असे दोन वेगळे जर का विषय पाहिलं तर यातला फरक काय आहे? लघुशिल्प म्हणजे असं वेगळं काय असतं? लघुशिल्प याचं तसं उत्तर द्यायचं म्हटलं तर मोठ्या आकारामधली जी शिल्प आपण पाहतो लहानपणापासून पाहतच असतो आपण. बरोबर. हो. आणि सहसा ह्या लघुशिल्पांविषयीचा असा विचारच करत नाही आपण. हां. आणि मग मी जेव्हा मोठी कामं करत असे, मुंबईमध्ये सिनेसृष्टीमध्ये सुद्धा मी खूप 10-15 वर्ष कामं केली. त्यामुळं ते मोठ्या कामांचा सतत पाहणं अनुभव. आता रोज एकच खाऊन बघा कंटाळा येतो आपल्याला. मला असं वाटायचं का कला दुसऱ्या अर्थाने होऊ शकत नाही का. तर माझ्या मनामध्ये म्हणजे ही कल्पना आली. हे हां आपण वेगळ्या पद्धतीने करूयात. मग मी वेगवेगळ्या प्रकारच्या शाडू माती सोडून, आता हे माझा सगळा प्रवास शाडू मातीचा होता. अच्छा. हां. तर ते शाडू माती सोडून आर्टवर्क तर दुसऱ्या माध्यमात कुठल्या करता येतात. अनेक माध्यमांचा विचार केला. हो. मी काही मटेरियल्स चायना वगैरे काही युएसचे काही माध्यम तिकडं आर्टिस्ट काम करतात वगैरे वगैरे. पण मला कुठलाच म्हणजे माझी ताज आहे ना बाहेरच्या माध्यमातून. आणि एक दिवशी लॉकडाऊनमध्ये हां मी औषध आणण्याकरता मेडिकलच्या दुकानात गेलो. तर मेडिकलवाल्याच्या दुकानामध्ये एमसीलचे 10 रुपयाचं पाकिट दिसलं. मी म्हटलं ह्याचा ट्राय करू. आणि पाकिट कळसर गावाला वरचा काय म्हटलं बाहेरच्या देशांचं काय ते आपल्या जवळच आहे. हां. आणि किती स्वस्त आहे. मग मी ते आणलं आणि त्याचा ट्राय सुरू केला. बघता बघता पहिले 3-4 पीस नंतर लगेच माझ्या हातात आलं. बरं माझ्याकडे एवढ्या वर्षांचं कौशल्य पण आहे ना, म्हणजे माध्यमाशी बोलायचं कसं. मी आता तुम्हाला सांगतो फायबर ग्लासमध्ये मी थेट काम करतो. त्याचं मटेरियल बनवणं, माती बनवणं त्याची आणि त्याचं साखर देतो. अच्छा. हो. ते अलौकिक. हां. म्हणजे ते सवय झाली माध्यमाला दिसायचं. हां. तर इथे काकांची काही कलाकृती आपल्याकडे आता ठेवलेली आहे. आता खूप सगळी त्यांच्याकडच्या कलाकृती आपण इकडे आणू शकलो नाही आहेत. काही प्राथमिक किंवा एक
एक एक्झाम्पल्स म्हणून हा, एकात्मक काही गोष्टी आपण इथे आणल्या आहेत. आपल्या कार्यक्रमानंतर आपण जरूर त्याचा आस्वाद घ्यावा आणि काही गोष्टी आहे तुम्हाला मोबाईलच्या लाईटमध्ये बघावं लागेल हा. तरच त्याचे डिटेलिंग कळेल. म्हणजे किती बारकावे असतात आणि मला असं वाटतं की एमसील सारखा प्रकार दगड सुद्धा एमसील वाढलं की दगड होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तो दगड सुद्धा काकांच्या हातात मेणासारखा पगळतो आणि ते सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं. काका आता ही 100 पेक्षा जास्त जी शिल्प आपण घडवली आहेत असं आता आपण ऐकलं ही सगळी तुमची अपत्य आहेत असंच म्हणावं लागेल. हो मग काय कलाकार त्या कला घडवत असतो त्या कलाकुसरी घडवत असतो ते त्यांच्या अपत्यापेक्षा वेगळी नसतात. अपत्यात डावं उजवं काही नसतं. तरीही तुम्हाला आवडलेलं सगळ्यात चांगलं किंवा ज्याच्यात तुमचं खरंच कौशल्यपणाला लागलं असं तुम्हाला वाटतं अशी शिल्प कुठली? आता होतं कसं माहिती आहे का, मी 7-8 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या पिरियडला याला हात घातलेला मी खेळला. अच्छा. हो, पण काही शिल्प आहे ना त्या पहिल्या पिरियडमध्ये झालेली म्हणजे त्याचे 4 टप्पे जर पाडले आजपर्यंत 2 प्रदर्शनांचे 4 टप्पे जर पाडले तर काही शिल्पाकृती ह्या आता असं वाटतं खूप प्रकारपणे झाल्या आणि काही अशा आहेत ना की जे त्या आधी झाल्या त्या मला आता लडके भरत परत होणार नाही असं. हो अच्छा. मला इतकं नवल वाटतं. हो अहो तेव्हा तर माझे टूल्स वगैरे काही तेवढं झालं नव्हतं. अगदी रुटीनच्या टूलने काम करायचं. पण त्याचे आता त्यातला एक पीस आणलेला आहे ना तो तुम्हाला दाखवतो. तो पीस आता होईल का नाही मला लडकीत वाटते. आणि आता मी टूल्स इतके डेव्हलप केले सहसा माझे टूल मीच बनवत होते. टूल्स काय आहेत कशा प्रकारे ते असतात? आपलं एक्साची पट्टी असते ना तिला सूक्ष्म असे टोकं वगैरे. अच्छा म्हणजे आपले जे करवत असते हो शेवटी करवत. हो आणि सुया सुई आता दाबणापासून तर काळजी लावण्याची काळजी करण्याची बटणं लावायची सुई सगळं सूक्ष्म सुया. हे सगळं म्हणजे हे विश्वच वेगळं आहे. त्या सुईपासून दाबणापर्यंत मी त्याला गरम करून स्वतः त्याचे टूल्स बनवले. कारण का नुसतं बरोबर टोका असून उपयोग नाही होत. टूलचे वेगवेगळे सेप लागतात. काकांच्या घरी 1-2दा जाण्याचा योग आला आणि त्यांची जी रूम आहे ना ते म्हणजे टूल्स किट त्यांचं जे आहे ते भारी आहे. त्यांच्या घरी एक दिवस आपल्याला पूर्ण असं ट्रिप काढावी लागेल असं वाटतं. एवढ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे. त्यांनी ज्या काही टूल्स ज्या पद्धतीने केल्या आहेत किंवा ते ज्या पद्धतीने काम करतात. काका याचाच पुढचा त्याच्यास अनुसरून प्रश्न आहे की हे खूप बारीक काम आहे म्हणजे मायक्रो मिलीमीटरपर्यंत ते जातं काही वेळेस. तर अशा वेळेस डोळ्यांची किंवा आपल्या बसण्याची पोश्चर वगैरे कारण साधं एक मातीचं शिल्प घडवायचं असेल तर हात खांदे बळून येतात नंतर काही वेळाने नको वाटायला लागतं. पण तुम्ही इतके वर्ष सातत्याने अशा गोष्टी करतात तर आपण हे स्वतःची डोळ्यांची शारीरिक सगळी हे काळजी कशी घेता काय वेगळं काळजी थोडक्यात सांगायचं म्हणजे मी अधूनमधून आपलं उठलो काम करताना तर डोळ्यावर असं पाणी वगैरे मारतो आणि दूरपर्यंत बघायचं हिरवळ बघायची हे जे काही नियम वाचण्यात आपल्या आहे बरोबर अशी काळजी म्हणजे असं काय ड्रॉप टाक कुठं काय असं काही प्रकार नाही. म्हणजे आम्ही नुसतं मातीत हात घातला तर सॅनिटायझरने हात धुवायचा विचार करतो कारण आम्ही असं पाहिलंय बरेचशी आता आपण ज्या वर्कशॉप्स घेतो ना वर्कशॉप्समध्ये असे किस्से भरपूर काढतात. पहिल्यांदा जेव्हा मुलं क्लासला येतात तेव्हा पालकांचा पहिला प्रश्न असतो की हे रंग निघतील का उद्या सकाळी शाळा आहे तर हे रंग निघतील का मग वॉटर बेस्ड कलर निघतील पण ते याची ॲलर्जी येते का. पण हे जेव्हा असं ऐकतो ना ते म्हणजे काय बोलायचं म्हणजे काय शब्द संपून जातात तिकडे अशा काही गोष्टी आहेत.
काका हा एक घासून गुळगुळीत झालेला प्रश्न आहे, पण सगळ्यांना तो कुतूहल असलेल्या प्रश्नाचा म्हणून तुम्हाला विचारतो. शिल्प एखादं घडवायला साधारण किती वेळ लागतो? कसं तुम्ही आकलन कसं करता की एक मूर्ती पूर्ण झाली आहे, त्याचं पूर्णत्व कसं समजतं आपल्याला? तुम्हाला सांगा, तुम्ही आता प्रत्यक्ष ही शिल्प हातात याच्यावर लक्षात येईल की शिल्प त्याचे जे म्हणजे आता ते 1 इंचाचं आहे समजा, तर एक जिथं जो बघा पोटाचा वगैरे छातीचा मूळ बांधायचा आहे तिथं थोडासा बलकी पद्धतीने आपण रुटीनने काम करू शकतो. पण त्याच नंतर जेव्हा बोटं वगैरे करायची त्याची चेहऱ्याची रचना म्हणजे विशिष्ट काही त्यांचं 2 पात्र आहेत, त्यात 2 सूत्र आहेत, त्यांचा संवाद आहे, त्यांची रिलेटिव्हिटी जी आहे ना त्यातली ती पकडता आली पाहिजे. म्हणजे तेव्हा ते अॅनाटॉमिकल जे बदल होतात तेव्हा बदलाच्या काळामध्ये मात्र खूप वेळ जातो. म्हणजे अगदी पण माझे पेशंट संपत नाही. म्हणजे घाटात अडकलेली गाडी सुरक्षित काढायची. समूह शिल्प करताना जास्त या सगळ्या गोष्टींचा खूप आहे. आता मध्यंतरी मी तुम्हाला सांगतो, आपले श्रीमंत पहिले गणपती कोणते? भाऊरंग. त्या गणपतीचा प्रतिष्ठापनेची मिरवणूक बघा, गणपतीची प्रतिष्ठापना मिरवणूक म्हणजे आता कल्पना करायची तेव्हा जे पुण्यातले ते मान्यवर कसे वावरत असतील, त्यांच्या लखनी खूप अभ्यासाचा विषय ठरला होता. पण ती मिरवणूक 25 चित्रांची मी बनवली आणि आज ती एका प्रायव्हेट कलेक्शन मध्ये दिमाखात उभी आहे. खूप मोठ्या दिमाखात. हो, चिखलदऱ्यामध्ये तिथले एक संग्रहालय केलं एका व्यक्तीने, मोठं डोंगरावर संग्रहालय केलं त्यांनी. आणि त्या संग्रहालयामध्ये 6,500 गणपती नुसते अख्ख्या जगातून त्यांनी गोळा केले. आणि मिरवणूक मी नगरकर लक्ष्मी रोडला गणपती चौकात नगरकरांच्या छोटीशी ठेवली होती. तर तिथं त्यांनी पाहिली ती मिरवणूक. त्या तिकडच्या म्हणून आहे गणपतीबाई पुण्यात आले होते. त्यांनी सावंतून नंबर घेतला नगरकरातून. मला घातलं आणि मला म्हटलंय ही मिरवणूक तुम्ही इकडून घेऊन जा, तुम्हाला काय पाहिजे कारण म्हटले की ती आमचं एवढं मोठं संग्रहालय आहे आणि 6,500 गणपती आणि गणपतीची सुरुवातच तुम्ही इथं नाही ते तिथं पाहिजे आम्हाला मी स्वतः बनवली काय असं आमचं ते झालं विषय. तर ती मिरवणूक त्याचा सुद्धा मी फोटो दाखवू शकेल. तर म्हणजे 25 चित्रांची मिरवणूक करतो. भावरंगाचा गट आहे ना तो, जसाच्या तसा 4 इंचाचा. हो, अगदी सगळं होतं. मूर्ती भाऊरंगाची मूर्ती स्वतः हे खूप कौशल्याचं काम आहे. तो राक्षस आहे, राक्षसावर झालेला गणपती 1 इंचाची, हे सगळं 1 इंचामध्ये पाय सुट्टे. हो, आणि असं नाहीये की त्यांनी मातीच्या गोळे बसवले आणि त्यातून ते कोरून काढले. माझा आग्रहच आहे 6 फुटाचं मिनिचर ज्याला तुम्ही म्हणता म्हणून सादर करता, मग ते 6 फुटात जेवढं काम आहे त्या फिगरमध्ये ते सगळं त्यात असलंच पाहिजे. नाही तर त्याचं मिनिचर नाही म्हणजे. आपल्याला आठवत असेल तर त्या सोंडेनी त्या राक्षसाचा हात पिरगाळलाय आणि तो शस्त्र म्हणून दात वापरलाय गणपतीने. त्याच्या हातात कुठलंही असं धारदार शस्त्र नाहीये, तो दाताने त्या संहार करतोय त्या राक्षसाचा, असं ते चित्र आहे. त्याची भाऊरंगाची गोष्ट वेगळीच आहे ती. तर राक्षस म्हणजे इंग्रज आहे असं त्यांनी, तो विषय वेगळा आहे. पण सांगायचा मुद्दा असा की पिरगाळलेला हात, जेव्हा हात पिरगाळला जातो तेव्हा स्नायू कसे वळतात हे महत्त्वाचं, हे सुद्धा. आणि हाताची बोटं वेगळी दिसतात त्या 1 इंचामध्ये हाताची बोटं किती. त्याच्यामुळे काय होतं की नुसतं 4 राहते. एक करायचं म्हटलं तरी 4 दिवस काय तुमचं पेशंट राहणार आहे का अख्खा गणपती किती. पण त्याचा मी फरक तुम्हाला पहिल्यांदा हा उल्लेख केला, पण आतला
बोलती भागवाडीत आहे ना, तो रोटीप्रमाणे उरकतो. पण ह्या ठिकाणी आलं राहिलं काम, त्याचे प्रपोर्शन त्याचं संतुलन राखणं अवघड असतं. आणि साधनभर रेफरन्स नाही, हाताला वापरता येत नाही. आता माझ्या नातीचं कर्कटक घेतलं आणि त्या कर्कटकला सुद्धा अजून टोक केली, तर अजून मॉडिफाय केलं मी बरोबर माझ्या सोबतच आणलं. आणि नाही तर माझ्या मोठ्या कामाची कर्कटक एवढी उंच 4-4 फुटाची कर्कटक आहेत माझ्याकडे, किती मोठ्या कामाची. तर त्या ही ध्यानाची एक म्हणजे तुम्हाला सांगा, काम मी करतो, पण माझा असा एक अभिप्राय आहे की आणि हा अभिप्राय माझा म्हणण्यापेक्षा देवरूख करेन ना लक्ष्मी रोडला ते शेड मेकिंगचं दुकान देवरूखकर शेड विकतात बघा, ढाल त्यांचे आजोबाचे म्हणजे माझा परिचय तेव्हापासून त्यांचा, तेव्हापासून मी त्यांना काम करून देतो. शेडचे म्हणजे हा पुण्यभूषण मीच बनवला, पुण्यभूषण पुरस्कार. हो. परत ते अकलूजचं लावणी नसतं, मध्यंतरी कपिल शेटने ते हे काढलं होतं बघा, हिंद केसरी, त्याची ते सगळं मी बनवलं. तर त्या बाबांची देवरूखकरांची बोलता बोलता ते मला एक शब्द बोलले, म्हणजे ते काम आपण नाही करत, हाताने करतो. आणि मला पटला ते आजपर्यंत मी वारंवार तो अनुभव घेतो, कारण ते हातात पडल्याचे ते मी मारतो ते नाहीतर मग बस बोलत मी. आणि हे सगळं एमसील मध्ये, एमसील हाताला लागल्यावर काय होतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. आणि हे गरम टूल्स वापरतात त्याच्यासाठी. इथे विनोबा भावेंचं शिल्प जर का काकांनी आणलं असेल तर आपल्याला सगळ्यांना आता डोळ्यासमोर विनोबा भावे जे येतात ते असे डोळ्याला चष्मा लावलेलीच एक व्यक्ती, दाढी वाढलेली आणि डोळ्याला चष्मा लावलेला. डोळ्याचा चष्मा बाहेर काढता येईल का काय एवढा तो त्या मूर्तीपेक्षा वेगळा आहे. अलौकिक काम आहे, अलौकिक. ते जे आता काकांनी ज्या मिरवणुकीचा उल्लेख केला, आम्ही फॉर्च्युनेट आहोत, आम्हाला ती सगळी मिरवणूक बघायला मिळाली, ती मूर्ती हातात घ्यायला मिळाली. आणि नुसत्या मिरवणुकीचे चित्र बनवली आहेत किंवा ती एका रंगात रंगवली आहेत असे नाही, मल्टी कलर मध्ये अगदी त्याच्या डोळ्याची आखणी सुद्धा झालेली आहे. डोळ्याची आखणी झाली आहे, मुकुटावरचे हिरे माणकं जी आहेत ती सुद्धा तिथे स्पॉट्स दिसतात. त्या गणपतीचे डोळे एका केसाने रंगवले. म्हणजे आपण आम्हाला तर असं जाणवतं की काकांचा सत्कार आम्ही करणं म्हणजे एका मोठ्या ऋषितुल्य व्यक्तीच्या सावलीत आम्हाला बसायला मिळणार. काकांचा सत्कार आम्ही नाही करू शकत. आमची तेवढी पात्रताच नाहीये की काकांच्या शेजारी बसावं. त्यांनी जी उंची गाठली आहे, एका हिमालयाचा जर का सत्कार करायचा म्हणला, एका साऱ्या काय कंकर म्हणता येईल, कंकराने जर का हिमालयाचा सत्कार करायचा म्हणला तर काय असतं, हे इथे आहे. काका आणि एवढी सगळी उंची असून, हिमालय एवढा माणूस असून आम्ही हाक मारली की दुसऱ्या मिनिटाला ते उपस्थित असतात. दुसऱ्या मिनिटाला कधीही अडवेळे नाही, कधीही मी कोण आहे, मला असं न्यायला या, मला तसं करा. रस्त्यात असतील, लक्ष्मी रोडला असतील, रस्त्यात दुकानाच्या समोर थांबतात, फोन घेतात, आमच्याशी बोलतात आणि नंतर सांगतात की ठीक आहे, आत्ता मला एवढा वेळ आहे किंवा बोलू शकतो, बोलू शकत नाही, पण इतके वाजता फोन कर, मी घरी असेल तेव्हा नक्की फोन कर. त्या मिनिटाला त्यांचा उलटा फोन येतो की हा बोल, आता काय करायचं. म्हणजे काका एवढे कनवाळू आहेत ना आमच्यासाठी, काय म्हणजे ज्याचं नाव ते आहे. आम्ही फक्त स्वतःला भाग्यवान समजतो की एवढा मोठा हिमालय आमच्या शेजारी. आता मी जो उल्लेख केला होता आधी की आपल्या देवघरापर्यंत काका पोहोचले, ते कसे आहेत, कसे पोहोचले याची थोडीशी झलक आपल्याला मिळाली आहे.
जिथे देवरुखकर आहेत, देवरुखकरांचा उल्लेख झाला किंवा नगरकरांचा उल्लेख झाला, आपल्यापैकी सुज्ञांना नक्कीच त्याच्या धागा मिळाला असेल आणि त्याच धागा पकडून मी माझा पुढचा प्रश्न विचारतो. काका, सोन्या चांदीचे देव घडवण्यासाठी ज्या मूळ छाप लागतात, अशा छापांच्या बद्दल आपला काही अनुभव किंवा आपण त्याबद्दल काही हे छाप म्हणजे ग्राहकांकडून चित्र येतं किंवा कल्पना मांडलेली असते, त्याला अनुसरून मी रफ काम आणि शॅडो मातीमध्ये करतो. आणि मग ते आर्टिस्ट दाखवून झाल्यानंतर मग आमच्या फाउंड्रीच्या प्रोसिजरप्रमाणे त्याचं मॉडिफिकेशन करावं लागतं. म्हणजे त्यांना काय हवं आहे ते माझ्या नेमकं लक्षात येतं. एक विजिट झाली ना ग्राहकांची, माझ्या नेमकं लक्षात येतं नाही यावं. आता त्याचा एक छोटासा वेगळा किस्सा सांगतो काय हवं. स्वित्झर्लंडवरून आमच्याकडे एक ग्राहक आलं होतं. त्या बाई तिकडचं ते ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईलचं काम होतं. त्यांना प्रश्न पडला, आता मी रिअलिस्टिक करणार, पण तरी त्यांनी काय केलं, त्या बँगलोरला एका आर्टिस्टकडून पूर्वी काम करून देत होत्या. तर काही कारणाने त्या पुण्यात आल्या. मग त्यांचं आमचं जमलं, व्यवहार जमला आणि पैसे खूप मोठी गॅप पडली बँगलोरच्या रेटमध्ये नामच्या. त्यामुळे त्या मग तिकडचं सोडलं त्यांनी आणि सगळं प्रोजेक्ट आमच्याकडून करून घ्यायचं. 5 वर्ष काम चालू होतं. हां, तर त्या काळामध्ये त्या स्वतः आर्टिस्ट नव्हत्या, पण आर्टिस्टची जाण खूप होती त्यांना आणि तर त्या एक्झिबिशन करून विकायच्या तिथं. तर त्यांनी मग रपटप आपलं ते 4 रेगा मारायच्या, हे असं आहे म्हणजे मुलासोबत बोलायच्या. त्यांचं इंग्लिशमध्ये ते व्हायचं आणि मला ते समजून सांगायचं तिकडं, हे भाऊ असं असं आहे यायला पाहिजे म्हणून मला कुठं सांगायचं. मी इतकं असं करायचो. त्या जेव्हा यायच्या पहिलं मॉडेल एक इथंच असायचं ना छोटं, नंतर ते 8-8 फुटात व्हायचं आणि ते खूप वेगळ्या पद्धतीने केलं आम्ही. फायबर ग्लासचं असूनही त्याच्या आतमध्ये सगळं प्रकाशमान केलं होतं. असं लाईटिंग बीट टाकल्यावर लाईट टाकलं होतं, जे आपण प्लेन आता पाहतो ना चित्रे ॲक्रेलिक लावली, पण ही 3D म्हणजे लाईटिंग बसवायची. खूप वेगळा प्रयोग होता जो आम्ही सक्सेस केला. हां, आणि त्या वांगी इतकं आश्चर्य केलं. एक दिवशी त्या बोलल्या माझ्या तोंडावर मुलाची की बाबांना हे कळतं कसं काय मी एका रेगाच्या तिथं इतकं नॉर्मल लहान मुलासारखं स्केच करायचं, कारण का ती आर्टिस्ट नव्हती. तिला काय बोलायचं ते मला कळायचं. हां, तिची काय काय चाललंय तिचं मी त्या रेशनवरून ओळखायचं ते. हो, तसंही मला ॲब्स्ट्रॅक्टचा गंध नाही. आणि ॲब्स्ट्रॅक्टबद्दल जर म्हणाल तर माधवी पुरंदरे तुम्हाला नाव माहिती असेल. हां, तर ती ॲब्स्ट्रॅक्टवर तिचं खूप प्रभुत्व आहे. एकदा आता खूप जुनी गोष्ट आहे, शिवाजी मंदिरमध्ये असं तिचं व्याख्यान होतं. तेवढंच म्हणजे माझ्या स्मृतीमध्ये एवढं माझा ॲब्स्ट्रॅक्टशी संबंध एवढाच आला. आणि तसं मला ॲब्स्ट्रॅक्ट इतकं आवडत बी नाही, कळतही नाही. कळत नाही म्हणून आवडत नाही, कळलं तर आवडेल. मग मी ॲब्स्ट्रॅक्ट आपलं रिअलिस्टिक म्हणजे आता तुम्हाला सांगता, आम्ही रिअलिस्टिकला इतके बोललेलो आहे ना, असं वाटतं तेव्हा 10 जन्म कमीत कमी ते एकच कुठं काय होतं. म्हणजे काका बहुतेक ना तुम्ही हे येतानाच घेऊन आलाय आणि वयाच्या 60 नंतर तुम्हाला ते परत भेटलंय असं म्हणता येईल. कारण 60 पर्यंत काका मोठे मोठे शिल्प करण्यात गुंतलेले होते. म्हणजे 4 फुटावरनं 4 इंचावर येणं आणि ते पुढे 4 मिलीमीटर पर्यंत जाणं. जोगळेकर काकांनी लिहिलंय ना माझ्या, जोगळेकर काका आहे तिथे. काकांनी खूप सुंदर लिहिलं ते की मी लहानचं मोठं करतो, पण मोठं तर करण्याची ही किंमत वेगळी लिहिलंय काकांनी अभिप्राय. काका आपले बरेच बांधणेर वगैरे सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी
आपली प्रदर्शनं झाली आहेत, मोठी मोठी लोक आपल्याकडे येऊन भेटली आहेत, आपल्याला त्यांनी आपले चित्र पाहिली आहेत. तर त्याच्यापैकी काही संस्मरणीय असा काही अनुभव किंवा काही आठवण? संस्मरणीय अनुभव पहिलं प्रदर्शनला देगलूरकर सरांनी उद्घाटन आणि नंतरचे सगळे बघत चित्र, प्रत्येक चित्र बघितलं त्यांनी. शिल्प असे बांबूवर मांडले होते, एक वेगळ्या स्वरूपाचं ती मांडली होती. लाकडाचा एवढा एक वस्तू होता आणि त्याच्यावर आम्ही एक बांबू उभा केला होता, आय लेवलला आणण्याकरता, आणि त्या बांबूवर ती शिल्प ठेवली. तर सरांनी बघितले सगळे आणि 2 ठिकाणी थांबले. एके ठिकाणी शिव पार्वतीचं असं एक नृत्याचं शिल्प आहे. ते शिल्प कुठल्या मंदिरातले, कुठल्या काळातले मला म्हणजे तुम्हाला माहिती म्हणजे नाही, मला चित्र मिळत नाही केलं. मग सरांनी मला ते सांगितलं सगळं डिटेल, हे काय आहे आणि ही लय वगैरे खूप आवडले. अर्धा तास त्या शिल्पावर देगलूरकर साहेब म्हणजे स्वतः मूर्तिशास्त्रातले प्रवीण तज्ज्ञ, अनेक त्यांची पुस्तकं पब्लिश केली आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना मान आहे आणि पुरातन खात्यात जे काही उत्खनन होतं त्याच्यामध्ये देगलूरकर सरांचा एक वेगळं स्थान आहे. इतिहास संशोधक मंडळात त्यांचा खूप मोठा सहभाग असतो. अशा माणसाचा, अशा व्यक्तीचा आशीर्वाद मिळणं किंवा त्यांच्याकडनं असं मार्गदर्शन मिळणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरं होतं त्याच्यामध्ये ढोल वाजवणारा एक मुलगा होता, तरुण. तर तो ढोल वाजवण्यात असा गुंग झालेला आहे ना, आणि हे आपण नेहमी पाहिलेलं दृश्य बघा, त्या असे तडवीने वाटत ना ढोल आणि वाजवण्यामध्ये. तर तो असा ढोल घेतलेला आहे पुढे आणि तो असा वाकला आणि वाजवतोय ते. तो किती वाकला माहिती आहे का, की ते पाहताना असं वाटतं की आता जरा जरी वाकला ना की हा पाडला. म्हणजे ह्या बिंदूवर गेलेली त्याची ती ॲक्शन ती जमवणं तसं माझं पण खूपच अवघड गेलं. नाही असं, आणि आतमध्ये स्केलेटन नाही आहे बरं का माझ्या शिल्पांना, तारा वगैरे काही नाही. हो, स्केलेटन नाही आहे. तर त्याच्या पायामधली एक पाय उचललेला आहे, त्याच्या पायामधले चपलीची टाच आहे ना अशी आपल्या अंगाच्या टाचेपासून थोडं गॅप पडते बघा, असा पाय उचलला. तर तो प्रकार त्यात केलेला होता ना. देगलूरकर सरांनी मला जवळ बोलवलं आणि हे म्हटले कसं तुम्हाला सुचलं. म्हटलं सुचलं म्हणजे सर मी ते असं भरपूर विचार करतो काय, आणि नाही पटलं तर काढून परत करतो जे पटतंय ते. तर ते म्हटले मी एके ठिकाणी धुळ्याचं का कुठलं नाव घेतलं त्यांनी, म्हटले 11 फुटाचा महात्मा गांधीचा पुतळा होता. ओके. आणि तो उचललेला पायाची टाच चिकटली होती एवढे मोठे काम करून हो, ड्रोनच्या 11 फुटाच्या पुतळ्यामध्ये सुद्धा त्या माणसाजवळ ते भान नाही. म्हणजे सरांनी मला ते लक्षात आणून दिलं, हे भान तुम्हाला कसं काय काय. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे येतोय मुलाखतीच्या. काका, ही कला आपली खूप दुर्मिळ आहे. असे कलाकार होणं पण असं असे कलाकार असणं किंवा येणं सुद्धा फार दुरापास्त असतं. आपल्याला असं वाटतं की आपली ही सगळी जी काही शैली आहे किंवा आपण आत्तापर्यंत जे काही कामं केलेली आहेत ही पुढच्या पिढीपर्यंत कशी चालू शकते, किंवा काय आपला काय असा याबद्दलचा काही कयास, किंवा आपल्याला असं कोणी भेटलेत की जे या संदर्भात पुढे काम करायची इच्छा दर्शवतात किंवा प्रयत्न करतात, असे कोणी आहे? आता अजून तरी तसं काही नाही आहे. म्हणजे आणि माझा पण काय असा आहे की खूप लगन दिसली तरच हे इकडचं तिकडे करावं. नाहीतर मग आता तुम्हाला सांगू का, कितीतरी कलाकृतींचे प्रकार
असे आता पूर्वी बघा सुरभी म्हणून टीव्हीला यायचं. हो बरोबर. त्या सुरभीवर एक कलाकार दाखवला होता. हां हां तो काय करायचा, तांब्याचा पत्रा घ्यायचा हां हां आणि त्या तांब्याच्या पत्र्याला असं विशिष्ट काहीतरी लावायचा तो आणि ते रगडायचा. तर ते चक्क आरसा त्याला फ्रेम केलं की तुम्ही म्हणणार नाही हा पत्र आहे. हो अच्छा. आणि काय विलक्षण त्याला विचारलं होतं आपण, हां हां तुम्हाला काय काढलं होता ना सुरभीचा, तर ते घरातल्यांना सुद्धा ते दाखवलं नाही. हां हा आणि म्हणजे त्याच्यात म्हटलं ना नाही म्हणलं पोरांना काय करायचं करेक्ट. असं होतं. माझी बी अडचण की मला ते शिकवायचं, पण शिकण्यासाठी काही नाही. इथं फक्त कसं आहे, लगन पाहिजे त्याची. हा आता माझं तुम्हाला सांगतो ना, मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरात जाम झालो, आम्ही तडपडायला लागलो पोपट्यासारखा. आणि आम्ही मुंबई इकडं तिकडं फिरणारा आणि जिकडं माझं काम चालतं ना तिकडं भटकंती असायची माझी. आणि ह्या लॉकडाऊनमुळं पण माझ्या लक्षात एक आलं की आपल्याला एक प्रकारचं हे चिंतनच हो. आहे. आपल्या चिंतनाकरता हवं ते वातावरण उलटं लॉकडाऊन. अरे ते लॉकडाऊनचा असं पण आलं माझ्या मनात थोडंसं. लॉकडाऊनचा एक तुम्हाला फायदा पण आहे. हा आता जागा एक वेळ आहे. आणि खरंच मला ते म्हणजे आता काही लॉकडाऊन नाही, पण मला कामाला चिकटलं नाही ना, मुळ्यासारखं चिकटलं. हो ते तर दिसतंच. म्हणजे समाधी असते, हो. समाधी लागते. ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहे ते, समाधी लागल्याशिवाय होत नाही. साधी नुसते मातीचं काम करायचं असेल तरी जी काही एकाग्रता लागते तिथेच एक तो बिंदू आपण टच करून येतो. आणि काकांनी ते अंगीकारलंय, त्यांच्यात रक्तात उतरलंय. त्यामुळे नक्कीच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आज आपल्यात आहे, याचा आम्हाला सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना नक्कीच अभिमान वाटतो. काका आता अजून कोणी या क्षेत्रात असे काही कलाकार आपल्या ओळखीत वगैरे काही, किंवा असे कोणी काही काम करतो? तुम्हाला आता एक बोलू का मी? हां मी आता तुम्हाला पकडू का? अगदी खरं बोलतो. कारण इतका वेगळ्या क्षेत्रातला माणूस आनंद देवधरांकडे काय जातो आणि आज हे जे स्वरूप आहे नाही असं काही नाही. हो खरं आहे ते. तुम्हाला सांगू का, नाहीतरी जग जागे तर सवेरा. जेव्हा वृत्तीमध्ये आपलं ते पकडलं ना आपण एखादी गोष्ट आणि करायचं, करू शकतो. मोदी साहेब संघसेवक स्वयंसेवक असताना स्वतःचे कपडे धुवायचे. आता ते कल्पना करा, कपडे धुणारं पोरगा साऱ्या जगावर नाचते. त्याने घेतलं होतं मनात, ते घ्यावं लागतं. म्हणून मनाला नवल वाटतं. म्हणजे ह्या प्रश्नाविषयी मी खूप आनंदित नाही. कोणत्या की तुम्ही दुसरे शिकवता. आता मी काय फिरू का आता जोडे घेऊन शिकायचं का नाही? कसं काय आहो, तो धडपडणारा कोणतरी मला भेटला पाहिजे की मी धडपडतो बरं काय एवढं म्हणजे जमते आता, मग ते मजा येईल. मला या असं मिनीचरचे क्लासेस घेणे वगैरे हे माझ्यावर नाही बघ, त्या गोळा करायचं त्याला नाही, त्याची आई बाप येऊन उठायचं देत नाही. आमचे फी घेता, काय करायचं? या नोटवर मी इथे थांबतो. मी माझी स्वतःची सुटका करून घेतो. नाहीतर काका खरंच माझ्या हातात एमसील पकडतील. आता काका मी इथे खाली वाटणार आहे आणि आता तुम्ही समोरून मी तुमचं मनोगत ऐकणार आहे. काका स्टेज आता संपूर्ण तुमचं आहे. तुमचे आशीर्वाद आम्हाला हवेत. आपण इथे सगळ्यांनी आलात आणि ही मुलाखत ऐकलीत. प्रश्न एवढे कुठेतरी थांबायचं म्हणून आम्ही आज इथे मुलाखत आता थांबवतोय. पुढे आता काका मनोगत व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर मग पुढचा कार्यक्रम पुढे सुरू होईल. काका सगळं स्टेज आता तुमचं आहे. मी खाली बसतो. मी तिथे उभा राहून नाही, मी इथेच बसून ऐकतो. मला बसायला लावतो.
निघताय का? काय बोलताय का तुम्ही? बांबुरकरांच्या म्हणण्याप्रमाणे मला बोलायचं होतं की मंचावरील उपस्थित आणि माझी पहिली ओळख यांनी काढून टाकली. असो तर मी यांची परवानगी आधीच घेतली होती. मी थोडंसं बोलून 2 शब्द काय पण या मुलाखतीचा हा प्रकार मला माहीत नव्हता. म्हणजे हे यांनी एकट्याने निवडलं होतं. काय अर्थात तर पार्वतीने गणपती बनवला आणि तो दारामध्ये बसवला. कशाचा होता? मळीचा, मातीचा. मातीचा गणपती होता तो. पहिलाच गणपती मातीचा आहे. त्यामुळं गणपती मातीचा हवा. आणि अर्थात पेंटचं आनंदभाऊंचं काम बांबुरकरांनी ते सगळं कॅच केलं, शिकले आणि इतकं अस्सल काम आज हे आपल्याकडं सादर झालेलं आहे. त्यांचं घोटकाम वगैरे आम्हा गणपतीवाल्यांमध्ये प्रचंड इतकं म्हणजे इतकं आकर्षण असतं यांच्या कामाचं. त्याच्यामुळं मातीच्या गणपतीशिवाय खरं तर इथून पुढं लोकांनी दुसरे गणपती स्वीकारू नये असं मताचा मी आहे. आणि ह्याचं बांबुरकरांचंही आपलं बोलणं झालेलं आहे त्यावेळी की ही जास्त प्रस्थापित अजून आता नव्याने झालं पाहिजे. लोकांनी प्लॅस्टरचा फायबरचा हा नाद सोडावा आणि निदान घरचा गणपती तरी मातीचाच असतो. तुम्हाला सांगू का, आता गणपती करणारे जे आहे ना, गणपती करणाऱ्यांमध्ये कुंभार समाज हा परंपरेप्रमाणे, पण माझ्यासारखे बाकीचे जे घुसल्यात ना मध्ये ते काय करतात, गणपती कसा म्हणजे त्याच्या ॲक्शन वेगवेगळ्या देतात. त्यातला शास्त्रीय गाभा थोडा हरवला जातो आणि लोकांचे म्हणजे काही फॅन्सी वृत्तीचे लोक असतात त्यांना ते तसे गणपती आवडतात. आता गणपतीला जीन पॅन्ट घालतच बाकी. या असली नाटकं जी चाललेली आहेत ना, ही नको आहे. त्याच्यामुळं बांबुरकरांचा जो प्रयोग आहे, मी यांच्यावर एवढा फेरा वाढण्याचं कारण हे यांनी एकदम मुलाला हात घातलेला आहे आणि हे लोकांना हे बोलून नाही सांगत. चळवळीच्या पद्धतीने काम करतात ते, पण बोलून नाही. एवढ्या लेकरांना सोबत घेऊन त्यांना त्यात रमवतात. ते बीजारोपण होते त्यांच्यामध्ये. मी एकटा काय करण्यापेक्षा ही 100 पोरं उद्या आता पुण्याचं सगळं पुरं होईल. गणपती किती आले तेवढी. आणि थोडक्यात म्हणजे क्रांती प्रत्येक स्तरावर होत असते. क्रांती होताना काही विषय आणि काही क्रांती करणारी माणसं अशी असतात, ते सर्वसाधारण आपल्यासारखे दिसतात, पण त्यांच्या काहीतरी ध्यास घेतलेला असतो आणि ते हळूहळू ते त्या स्वरूपाचं काम करत असतात. आणि मग नंतर मग चलाता केला ते कारवा पडता काय ते वाढत जातो आणि मग त्या फलद्रूप होतो त्यांचा प्रयोग. तसा आता आपला मातीच्या गणपतीचा किंवा घोटकामाचा जे प्रामुख्याने जो आपला तेजोमयचा चाललेला प्रवास आहे हा त्याच्याशी संबंधितच मला वाटतो. आता बोलायसारखं म्हणजे दुसरं असं, आता जे वातावरण बनलेलं आहे ह्याच्यामधून युद्धजन्य परिस्थितीमुळं
माणसांच्या संस्कृतीवर सुद्धा मोठा फरक पडतोय, परिणाम होतोय आणि त्यातूनही आपली भारतीय संस्कृती ही टिकूनच आहे आणि आपण आपल्या परीने ती पुढं नेतोय. सण उत्सवांमधून म्हणा, मूर्तिकला क्षेत्रामधून म्हणा, पेंटिंगमधून म्हणा. आता कल्पना करा, परवा राजा रविवर्माचं चित्र त्या भल्या मोठ्या रकमेला, मला ती रकमही बोलता येईल, केवढी मोठी घटना आहे. म्हणजे त्यात बाजार हे मी नाही म्हणणार, घटना केवढी मोठी आहे ती. मग आणि पेणमध्ये देवधरांचं जे काम आहे, म्हणजे आता श्रीकांतभाऊ पण करतो, आधी दादा करायचे त्यांचे वडील. आज दादांच्या कामाचं मूल्य मागून करायला मायचाला जरम नाही कपडून केवढं आळू. दादांनी, तुम्ही मला सांगा, दादांची रामसीता, कृष्ण, सगळं जग, सरस्वती, लक्ष्मी, राजा रविवर्मांनी काय केलं? त्यांनी सुद्धा तेव्हा क्रांतीच केली. म्हणजे कशी क्रांती? तेव्हाची चित्र ही ग्रंथामधल्या पोथीपुराणांमधल्या चित्रांमधून त्याचे रेफरन्स घेऊन ती चित्र असायची तेव्हाची. आणि देवतांची चित्र किंवा अन्य चित्र ही त्यातल्या त्यात या श्रीमंत लोक, खूप पैसेवाले, राजे रजवाडे, म्हणजे आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांनी चित्र घेऊ विकत असं स्वप्नही बघायचं नाही. शक्य बी नव्हतं ते. मग राजा रविवर्माने काय केलं? त्यांनी चित्रांना, म्हणजे देवतांच्या चित्रांना प्रामुख्याने, त्याला पाश्चात्य चित्रकलेची सुद्धा राजा रविवर्माला अभ्यास होता. मग राजा रविवर्मन काय, म्हणजे रिअलिझम त्यांनी वापरून देवतांना त्यात बसवलं. आपल्या देवतांना काय केलं त्यांनी? रिअलिझम त्या फॉर्मॅटमध्ये बसवले आणि चित्रकलेचा एक वेगळा आयाम त्या राजा रविवर्मांनी निर्माण केला. आणि तेवढ्यावर नाही चालत तर त्यांनी मशीन स्वतःची लावली, प्रिंटिंग केले आणि स्वस्त करून टाकली चित्र, देवतांची चित्र. ती चित्र स्वस्त करण्याचं कारण काय? ही सामान्य माणसाच्या घरात देवतात, त्यांना पूजेला चित्र पाहिजे, मग ते मिळलं पाहिजे. नाही तर पूर्वी कसं व्हायचं, खालच्या वर्गातल्या लोकांना, गोरगरिबांना देवळात यायचं नाही. ते तर किती जाच होतेच होते. पण तुम्हाला जर तुम्हाला रामाची भक्ती आहे, तुम्हाला राम करताय, तुम्ही तडपडता आणि तुम्हाला चित्र मिळालं झालं, मग त्या माणसाने प्रिंटिंग प्रेस करून घे बाबा, राम तुझ्याकडे घे, लाव घरात पूजा कर. म्हणजे हिंदू समाजाचं त्यांनी ती उणीव शोधली बरोबर. हां, मग तो काही व्यापारी नव्हता, त्यांनी व्यापाराकरता नाही प्रिंटिंग केलं, त्यांनी या आपल्या हिंदू समाजाकरता केलं. राजा रविवर्मांनी स्वतः प्रिंट हे लावलं मशीन, त्याच्याकरता केलं. नाही तर तो आर्टिस्ट होता, तो त्याच्यातून येतच रमला असता. राजा राघवड्यांनी राहायला त्याला पुन्हा नाही, पण तो गरिबांमध्ये आला, खालच्या वर्गात आला आणि त्याच्यामुळे झालं. ही सुद्धा क्रांती बरोबर म्हणतो मी माझ्या बाजू. राजा रविवर्मांनी चित्रकला त्या जगामध्ये केलेली क्रांती आहे, इतकी सूक्ष्मपणे झालेली हिंदू समाजाची समरसता तेव्हा टिकलेली. आणि त्याच्या क्रांतीमुळं समरसता वाढीला पण लागली. दुभंग थांबला. एवढं लंब तेवढं माझं बोलण्याचं कारण, एक चित्रकार आहे. म्हणजे चित्रकार म्हणजे समाजाच्या आतला बोन असतो, आपल्या बॉडीमध्ये जसा रीडची हड्डी मागची, तसा तो कणा असतो चित्रकार. आणि त्याच्यामुळं आता काही लोक मला काय सांगतात, AI मुळं